श्री सद्गुरु ज्ञानेश श्री जगद्गुरु तुकाराम श्री संत एकनाथ प्रभुसंत सर्वकाल सिद्धेश्वर भगवान ओम नमः। ये रवि तरी अर्जुना या शरीरा पराधीना का नाना भोग रचना मिळे। भगवान सिद्धेश्वराच्या श्रीमकृपेने श्री रुक्मिणी पांडुरंगाच्या चरणाजवळ बसून श्री सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज, श्री जगद्गुरु तुकाराम महाराज, श्री संत एकनाथ महाराज यांच्या चरण सानिध्यामध्ये आपण सर्वजण मिळून महान ग्रंथाला ज्ञानेश्वरीच्या तिसऱ्या अध्यायाच्या 205 ओळीचा आपण विचार करतो आहोत। विषय आहे पारतंत्र्य। एरवी तरी अर्जुना, भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतात, अर्जुन, एरवी जर आपण विचार केला तर खरंच मनुष्य हा शरीर हे पराधीन आहे। या शरीरा पराधीना अर्थात हे प्रकृतीच्या अधीन आहे। आलं लक्षामध्ये? शरीर हे स्वतंत्र नाही आहे, शरीर हे प्रकृतीच्या अधीन आहे। म्हणजे काय? शरीर हे जरी वरून असं दिसत असेल तर त्यात प्रकारे 4, त्याच्यामध्ये स्थूल आहे, सूक्ष्म आहे, कारण आहे, महाकारण आहे। स्थूल शरीराचा विचार जर केला तर हे स्थूल शरीर जे आहे ते 8 प्रकारची जी प्रकृती आहे त्या प्रकृतीच्या अधीन आहे। म्हणून का नाना भोग रचना मिळवावी, मग अनेक भोग आणि भोगाचे जे प्रकार आहेत ते का बरं आपण जमवावेत? कोण आहे? तिला सांगा ना, मग तुझ्या डोक्यावर परिणाम झाला का म्हणून सांगा ना तिला।
आम्हाला ऐकवती का म्हणा, आम्हाला येतं म्हणा सगळं, तसं काही नाही. जर मग हे शरीर पराधीन आहे, भगवान म्हणतात बरोबर, मग त्याच्याकरता अनेक प्रकारच्या भोग जे आहेत त्या भोगाचे प्रकार का बरं जमवावेत? शरीर तर पराधीन आहे. जरा सूक्ष्म विचार आपल्याला ते विरुद्ध वाटेल, कारण आपल्याला नेहमी विरुद्ध वाटतं कोणती गोष्ट. का बरं नाना प्रकारचे भोग रचना मिळवाव्यात कशा करता? जर शरीर हे पराधीन आहे, शरीर पराधीन आहे लक्षात ठेवा, तर मग कशा करता या अनेक प्रकारच्या भोगरचना मिळवाव्यात? आपण सायाशी करुणी बहुते सकळ ही समृद्धी जाते. उदो असतो या देहाचे प्रतिपाळावे का? भगवान काय विचारताय? आपण सायाशी करुणी बहुते. मनुष्य कितीतरी कष्ट घेतो. कशा करता? शरीरा करताच ना, कितीतरी कष्ट करावं लागतात त्याला. आणि मग सर्व संपत्ती मिळवायची आणि ती खर्च करून उदो म्हणजे जन्म आणि अस्त म्हणजे मरण. उदो असतो या देहाचे प्रतिपाळावे का? मग ज्या देहाला जन्म मरण आहे, म्हणजे ज्या देहाला उत्पत्ती नाश आहे, अशा प्रकारचे विकार आहे ज्या देहात आहे, तुम्ही नाही म्हटलं तरी जन्म घ्यावाच लागतो, नाही म्हटलं तरी मरावंच लागतं. हे उदो असतो. उदो म्हणजे जन्म, अस्त म्हणजे मरण. हे दोन विकार जे आहेत ते ज्या देहाला आहे, ते दोन विकार. मग का बरं याचं पालन करायचं? जर याचा नाश होणारच आहे, हे मरणारच आहे, भगवान का बोलतात असं लक्षात घ्या तुम्ही. हां, मग याचं का बरं अशा प्रकारे कशा करता याचं पालन करायचं असं प्रश्नार्थक बोलतात बघा. काय किंवा या देहाचं उदो असतो म्हणजे उदयाला आल्यापासून तो अस्तापर्यंत, म्हणजे जन्माला आल्यापासून तो मरेपर्यंत, किंवा सूर्यचंद्राच्या उदयापासून तो अस्तापर्यंत, रात्रंदिवस 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 याचं पालन का करायचं? कशा करता? काय याचं कौतुक आहे? ते लाड का करायचे याचे? असं भगवान बोलतोय का लक्षात? सर्वस्वे शिणोनी येथे आर्जवावी संपत्ती जाते, तेने स्वधर्म सांडून देहाते पोखावे काही. सर्वस्वे शिणोनी येथे, लक्षात घ्या तुम्ही, या देहाच्या पोषणाकरता माणसं रात्रंदिवस रात्रंदिवस कष्ट करत राहतात. विची एवढ्या पोट, कोणी तिकडं आवाज देत जरा, कमी कमकता घेतला काय सगळं? लक्षात आलं का? सर्वस्वे शिणोनी येथे आर्जवावी संपत्ती जाते.
संपत्ती मिळवण्याकरता कितीतरी अनेक प्रकारचे कष्ट करावे लागतात. अगदी आल्यापासून तो जाईपर्यंत कष्ट 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 कष्ट. कधी आम्ही आपला विचार केला? आपला म्हणजे मीचा विचार कधी केला तुम्ही? का देहाचाच विचार करता? का देहाच्या पालन पोषणातच आयुष्य घालवता? काय सर्वस्वी शिणोनी येथे आर्जवावी संपत्ती जाते. खूप 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 कष्ट करणं रात्रंदिवस आणि अनेक प्रकारची संपत्ती मिळवणे आणि तेने स्वधर्म सांडून द्या. मग त्याच्याकरता काही विचार करतो आपण स्वधर्माचा? दारू पितो, मटण खातात, सगळं दुनिया कर. धर्म आहे आपला, मानवाचा धर्म आहे. स्वधर्म सांडून द्या हाती पोषिती काही. मग स्वधर्माचा त्याग करून आपला धर्म काय आहे मेंढराला कळत हो नाही आहे. लक्षात ठेवा, काय आपला धर्म काय आहे हे कळत नाही. आपल्या धर्माप्रमाणे वागावं. माणूस धर्म कसा आहे, माणसाचा आहार विहार काय आहे याचा विचार जर आम्ही करत नसेल तर आम्हाला माणसं म्हणावं का पशु? नाही तरी हे न पशु होणी. पशुपेक्षा पशु बरे, माणसापेक्षा पशु फार चांगले. लक्षात ठेवा. तुम्ही गाईच्या म्हशीच्या गाढवाच्या पुढे मांस खातात का बघा? दारू पितात का बघा? मग ते आपल्यापेक्षा गाढवं चांगली की माणसं चांगली? माफ करा, इथं आल्या विषय म्हणून बोलतो मी. काय की माणसं आपला धर्म सोडतात. तेने स्वधर्म सांडून द्या शिण आपुला. अरे एवढं तुम्ही कष्ट करता, एवढा शिण करता, एवढं मिळवता आणि स्वधर्माला विसरता. मनुष्य धर्म काय आहे, मनुष्याचे आहार विहार काय आहेत, आचार विचार काय आहेत हे जर तुम्हाला कळत नसतील तर मग त्याच्यापेक्षा पशु पक्षीही चांगले. ते नियमात वागतात. लक्षात ठेवा, पशु पक्षी कधीच नियम सोडत हो नाही आहे. लक्षात ठेवा. काय तेव्हा म्हणून पशु पक्षी म्हणणं सुद्धा पशु पक्षाचा अपमान आहे, अपमान आहे. म्हणून स्वधर्म सांडून द्या ते का पोखावे, का पोसावं. स्वधर्म सोडून खाऊ नये ते खातात, पिऊ नये ते पितात, नको तसं वागतात. हे का कोण आहे तिकडे? हा चक्कर येऊन पडली तर बोंबार करा मारतो मग. अरे पण ओरडू नका ना म्हणावं. हा होऊन जाओ काय इकडं काय चाललं हेही त्यांना जर कळत नसेल तर मग मी आता तोच विषय चाललाय आपला. काय तेने स्वधर्म सांडून द्या ते पोखावे का. मान्य आहे आम्हाला, कोणी आजारी असेल कोणी काही असेल, पण तुमचं बोलण्याने काय होईल, इकडं काय चाललंय हे तुम्हाला कळणार. सांगितलं तरी ऐकत नाही तुम्ही. तेने स्वधर्म सांडून द्या ते पोखावे का. मग मनुष्याने एवढे कष्ट करावेत, एवढं मिळवायचं नाही का, आणि मग मनुष्य धर्माप्रमाणे वागायचं नाही. आणि या शरीराला पुष्ट करण्याकरता अरे ते जाणारच आहे. त्याचा उदय आहे, त्याचा अस्त आहे, जन्म मरण ते नाश. तुम्ही काय वाटेल ते जरी केलं तरी मरतातच ना माणसं.
काही करा तुम्ही हो. त्या कोल्हापूरचा पैलवान मागच्या 2-4 वर्षात गेला, तो सुद्धा गेला. कोण राहायला कोणी आले का? हे सर्व नष्ट होणारच आहे. मग तुम्ही धर्म सोडून का वागता? मनुष्य धर्माप्रमाणे का वागत नाहीत? असं भगवंताचं म्हणणं आहे. तेने स्वधर्म सांडून द्या ते ओखावे काही. मग हे 5 मेळावा शेखी अनुसैल पंचत्वा. तेवढी केले के गिवसावा सेना पुन्हा. मग हा 5 मेळावा म्हणजे शरीर, पंचमहाभूताचं असणार शरीर शेवटी काय होणार आहे हो? शेखी अनुसरेल पंचत्वा. शेवटी पंचमहाभूतापासून प्राप्त झालेले शरीर हे पंचमहाभूतातच विलीन होणार आहे. मग त्यावेळी ज्यावेळी हे पंचमहाभूतामध्ये विलीन होते त्यावेळी आपण केलेले एवढे कष्ट कुणाला सांगावेत, कुठं शोधावेत? आणि कुणाला सांगितलं तर काय होतं? काय म्हटलं? तेवेळी केला के गिवसावे शिना पुन्हा. मग ज्यावेळी हा पंचमहाभूतापासून निर्माण झालेला देह तो शेवटी पंचमहाभूतामध्ये विलीन होतो, त्यावेळी आपण हे केलेले जे कष्ट आहेत त्याचा काय विचार आहे? कशा करता आहे, कोणा करता, याचा विचार आम्ही कधीच करत हो नाही. लक्षात ठेवा. पटो म्हणायचं न पटो, पण भगवान बोलतात तिथं काही भगवंताजवळ काही भेड आहे ते बोलतात. आपल्याला सगळेच पटतं अशातला भाग नाही. आपल्याला पुष्कळसा भाग पटत नाही. पटलं नाही तर भगवान म्हणे आम्ही माघार घेतो असं म्हणतो का? जे आहे ते मानणारच. म्हणून केवळ देह भरणं. विते एवढ्या पोटासाठी केवढे आटाआट. या पोटा कारणे का झालो पांगीला जना. या पोटाकरता आयुष्य घालवतात. काय करावं? पोट भरत नाही, पोट भरत नाही, पोट भरत नाही. म्हणून देह केवळ देह भरणं. अरे आपण माणसाच्या देहाला आलो, आपण काही जनावर नाही आहेत. लक्षात ठेवा. ते नुसते खाण्याकरता जगतात. तसं आपण नुसतं खाण्याकरता जगायचं का? म्हणून केवळ देह भरणं ते जाणे उघडी नागवण. आपल्याला आपण कुठून आलो हेही कळाना, कुठं आलो हेही कळाना, काय करायचं हेही कळाना, कुठं जायचं हेही कळाना. जसा जन्म आला तसाच घालवतात. लक्षात. विचार अजिबात कोणत्या गोष्टीचा करत हो नाही आहे. लक्षात ठेवा. काय? म्हणून केवळ देह भरणं ते जाण उघडी नागवण. नुसतं खाण्यापिण्याकरता जगणं आणि खाण्यापिण्याकरता कष्ट करत राहणं हे म्हणजे उघडी नुकसान आहे माणसाचं. नागवण म्हणजे नुकसान. आता माणसाची फायदाही कळत नाही, नुकसानही कळत. तुला सोडून दे. पण भगवान सांगतात ते जाण उघडी नागवण. नुसतं खाण्यापिण्याकरता जगायचं, त्याच्याकरताच करायचं, तेच करत करत मरायचं. ही उघडी नागवण ही फार मोठी नुकसान आहे. भगवान सांगतात या लागी अदक अंतःकरण देयावी ना. म्हणून याकरता मनुष्याने केवळ देह पोषणाकरता जगू नये आणि देह पोषणाकरता लक्ष देऊ
नाही, लक्षात ठेवा. या लागी येथ अंतःकरण देयावे ना. नुसतं खाण्याकरता जगतात माणसं काय, नुसतं देह पोषणाकडे लक्ष देऊ नये. लक्षात ठेवा. आपला धर्म आपल्याला कळला पाहिजे आणि त्याप्रमाणे वागलं पाहिजे. त्यालाच माणूस म्हणतात. नंतर ते माणूस नाही आहे, त्याला पशुही म्हणता येत नाही आणि जर माणूसही म्हणता येत नाही. पशुला जे तत्त्व कळतं ते माणसाला कळत नाही. त्यांना जे नियमधर्म आहेत ते माणसाला नाही आहेत. लक्षात ठेवा. खाऊ नये ते खातात, पिऊ नये ते पितात आणि खाण्यावारी जन्म घालवतात. खाण्यावारी जन्म घालवतात. लक्षात ठेवा. काही नाही, मनुष्य तत्व कळतच नाही जीवाला. नुसते कष्ट करायचे, कष्ट करायचे, खायचं प्यायचं, मजा करायची. अरे पुन्हा मिळणार आहे हा देह? पुन्हा नाही मिळणार. लक्षात. आता मागुता येईल फेरा, हे तो नघडे या नगरा. म्हणे तुकया बंधू भावधरा, ओळखी नाही तरी चाल अघोरा. तुम्हाला खायचं कळेना, प्यायचं कळेना, कुठं खावं, काय खावं, कसं राहावं हेही कळेना. त्याच्या सर्व आयुष्य घालवतो आपण, असं भगवान सांगतात. या लागी एक अंतःकरण देयावे ना. म्हणून या देह पोषणाकडे लक्ष देऊ नका, असं भगवान सांगतात. इंद्रियस्येंद्रियस्यार्थी रागद्वेषे विभक्ति व्यवस्थितौ तयोर्न वशमागच्छेत्तौ ह्यस्य परिपंथिनौ. इंद्रियस्येंद्रियस्यार्थे. मी तुम्हाला मग सांगितलं की आपल्याला यातले 99% पटत नाही. नाही पटत. पण भगवान तेच का सांगतात मला ते बी कळत नाही. कशा करता ते असं विचार त्रास करून घेतं एवढा की माणसाला पटत नाही या गोष्टी. तेच पटत नाही माणसाला. काय तरी पण भगवान काय सांगतात, त्याचे काय नुकसान होतं, त्याला काय फायदा होतो मला हेही कळत हो नाही. लक्षात. इंद्रियस्येंद्रियस्यार्थे रागद्वेषौ व्यवस्थितौ तयोर्न वशमागच्छेत्तौ ह्यस्य परिपंथिनौ. इंद्रियस्येंद्रियस्यार्थे. प्रत्येक इंद्रियाच्या अनुकूल प्रतिकूल विषयामध्ये राग द्वेष हे अवश्य असतातच. प्रत्येक इंद्रियांच्या विषयामध्ये राग द्वेष. विषय मिळाला की राग, नाही मिळाला की द्वेष. हे आहेतच प्रत्येक इंद्रियाच्या विषयामध्ये. राग म्हणजे क्रोध नाही, राग म्हणजे प्रेम. विषय मिळाला की प्रेम, नाही मिळाला की क्रोध द्वेष. काय इंद्रियस्येंद्रियस्यार्थे रागद्वेषौ व्यवस्थितौ. अर्थात इंद्रियांचे जे विषय आहेत त्या विषयामध्ये अनुकूल प्रतिकूलता आहे. सगळे विषय सगळ्याला आवडतात का? काहीला काही विषय अनुकूल आहे. ज्याला डायबिटीस आहे त्याला साखर प्रतिकूल आहे. काय ज्याला अशा प्रकारे सदा पित्त होतं त्याला पित्तळ पदार्थ प्रतिकूल आहे. काय कारण मनुष्याची 3 प्रकारची प्रकृती आहे. कुणाची वातळ आहे, कुणाची पित्तळ आहे, कुणाची कफल आहे. माणसं त्याचा विचार न करता सरसकट चालू द्या असं होतं का विचार? काय म्हणतात भगवान की प्रत्येक इंद्रियांचे जे विषय आहेत ते या विषयामध्ये अनुकूल प्रतिकूलता आहे. सर्वाला आवडतं का? नाही आवडत. काय सर्वाला आवडत नाही. लक्षात. काय फार मोठी अवघड गोष्ट आहे. काय सांगू नये त्या गोष्टी सांगाव्या लागतात. लक्षात. तेव्हा असू द्या. अनुकूल प्रतिकूलता ही आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये काय आहे? अनुकूल प्रतिकूलता आहे.
मी भाजी खात नाही, सांगतोच, मला चालत नाही भाजी. ठीक आहे, एवढी भाजी जरी दिली तर ती एवढा कुट्टा असतो. एवढ्या भाजी तर एवढा कुट्टा तर सगळ्या भाजी किती असेल. मी सांगितलं की कुट्टा घालायचा नाही शेंगदाण्याचा. तुम्ही नाही का, लसूण आहे, कोथिंबीर आहे, आलं आहे, खोबरं आहे, नाही का, असं घालून करा भाजी. ऐकायचं नाही. आता ती वाया कशी घालावी मी आज खाल्ली की दिवसभर त्रास झाला. इतकी ॲसिडिटी, इतकं बोलायचं काम असं काय. मला मुद्दा काय सांगायचा आहे, अनुकूल प्रतिकूल सगळ्या तुम्हाला जमतं, सगळ्याला जमत नाही आहे त्या गोष्टी. कुणाला अनुकूल आहे, कुणाला प्रतिकूल आहे. म्हणून विषय हे प्रत्येकाला जमतात अशातला भाग. कोणाला काही अनुकूल आहे, कोणाला काही प्रतिकूल आहे. मग ते अनुकूल प्रतिकूल विषय, मग समजा आपल्याला जर जमलं नाही तर काय होतं, आपल्याला त्याचा द्वेष करतो आपण. आणि बरं वाटलं तर मग प्रेम काय, मग प्रेम काय. तेव्हा म्हणून म्हटलं की रागद्वेष व्यवस्थित हो. मग त्याच्याबद्दल रागद्वेष निर्माण होणारच आहेत. बरं, एखाद दिवसाची गोष्ट वेगळी हो. एखादी आता हे नित मढन कोण रड, हे मढ वाट लावायचे लवकर, त्याच्या दृष्टीने जर वागत असाल तर मग तो फार दुर्दैवाचा गोष्ट आहे काय. म्हणून रागद्वेष राहणारच नाही का. मग मला जर पोट भरलं तर बरं वाटतं का, पण कोणाला सांगणार, कोणाला सांगता येत नाही, ह्या गोष्टी बोलता येत नाही. लक्षात ठेवा. अरे माणसाचा राग येत नाही का, येतो तरी उपयोग नाही. प्रेम निर्माण झालं तरी उपयोग नाही. रागद्वेष व्यवस्थित काय. राग अनुकूल प्रतिकूल हे सगळ्याला आहे. मला तुम्हाला सुद्धा आहे. तुम्हाला सगळ्याच गोष्टी अनुकूल आहेत अशातला भाग नाही. सर्वच गोष्टी प्रतिकूल असंही नाही आहे. तुमच्या मनाच्या विरुद्ध तुम्हाला राग येणारच. मनाप्रमाणे झालं तर प्रेम निर्माण होणार आहे. सगळ्याची रीत आहे ही, एका माणसाची रीत हो नाही आहे, सर्वांना ही रीत आहे. म्हणून इंद्रियस्य अर्थे रागद्वेष व्यवस्थित हो. मग अनुकूल प्रतिकूलतेमुळे मनुष्याला रागद्वेष निर्माण होतातच. तयोर्न वशमागच्छेत्तौ ह्यस्य परिपंथिनौ. मग त्या रागद्वेषाच्या अधीन व्हावं का, उपयोग काय त्याचा. तुम्ही जर राग समजा आला, राग आला, काय करू शकतो आपण. राग आला तर मनुष्याचं रक्त जळतं, हे लक्षात ठेवा. काय रक्त काय होतं, जळतं. त्या म्हणून उपयोग का. म्हणून त्याच्यावर आपण प्रतिबंध घालणं गरजेचं. चालायचं ठेविले अनंती तैसे चिर चित्त्यासो द्यावे समाधान. शेवटी म्हणून रागद्वेषाच्या आहारी जायचं. हे बी दिन जाईये काय. आपण वाट बघायची, घडी घडी काळ वाट याची पाय, अजून किती आहे अवकाश. पण रागद्वेषाच्या आहारी जायचं नाही. भगवान काय म्हणतात, आहारी जायचं नाही. तयोर्न वशमागच्छेत्तौ ह्यस्य परिपंथिनौ. आणि म्हणून मनुष्याच्या रागद्वेषाने काय होतं भगवान सांगतात बरं. रागद्वेषाने काय होतं, रागद्वेषाच्या आहारी गेलं तर ते मोक्ष मार्गाला प्रतिबंध करतात. मोक्ष मार्गाला काय करतात, ते प्रतिबंध करतात. म्हणून रागद्वेषाच्या आहारी जायचं नाही. जसं ते परमात्म्यावर सोपवायचं, देवा तुझ्या मनात असेल तसं, तुझ्या मनात असेल तसं, तुझ्या मनात असेल तसं. त्याच्या मनात काही नसतं, पण आपण म्हणायचं त्याला, आपण त्याच्यावर सोपवायचं. आणि रागद्वेषाच्या आहारी जायचं नाही. नाही तर भगवान सांगतात ते रागद्वेष मोक्षाला प्रतिबंध करतात. आता मौली याचा विचार करतात. एरवी इंद्रियांची या अर्था सारिखा विषय पोषिता संतोष किरचित्ता आपजेल.
एरवी इंद्रियांची या अर्था सारिखा विषय पोषिता. फार गमतीचा आहे आज विषय बरं का. काय संतोष किर चित्ता अपजेल. भगवान सांगतात एरवी जर विचार केला तर इंद्रियांच्या इच्छेप्रमाणे विषय पुरवल्या जातात. कळलं की नाही. इंद्रियांच्या जशा इच्छा असतील तशी आपण त्याची पूर्तता करत राहतो. आपण काय इंद्रियांची या अर्था एरवी जर विचार केला तर केवळ इंद्रियांच्या इच्छेप्रमाणे आम्ही विषय पुरवत राहत. त्यांना जसं लागेल तसं, जसं आवडेल तसं, म्हणून त्याच्या आहारी जायचं नाही ना. महाराज काय म्हणताय, त्याच्या आहारी जायचं. इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. म्हणून काय एरवी इंद्रियांची अर्था सारिखा विषय पोषिता. इंद्रियांच्या इच्छेप्रमाणे विषय पुरवल्या जातात. इंद्रियांच्या इच्छेप्रमाणे नाही पुरवायचे, आपल्या स्वधर्माप्रमाणे पुरवायचे, आपल्या तत्वाप्रमाणे चालायचं. इंद्रियाला काही वाटतं म्हणून काही करावं आपण, त्याचे परिणाम फार वाईट भोगायला लागतात ना, नाही का. जिभेला फार चटक आहे, तिला नेहमी बाहेरचंच खावं वाटतं. कळत तुम्हाला. जिभेला अशी चटक आहे, घरातलं गोड लागत. हा म्हणून त्यांच्या इच्छेप्रमाणे आपण वागायचं. त्याचे परिणाम फार वाईट असत नाही, त्याचे परिणाम फार वाईट भोगावे. इंद्रियाची या अर्था सारिका विषय पोषिता. त्या इंद्रियाला आवडतात म्हणून जर अशा प्रकारे आपण विषय पुरवले जातात, संतोष किर चित्ता अपजेल, मग बरं वाटतं. इंद्रियाच्या इच्छेप्रमाणे जर आपण विषय पुरवले तर बरं वाटतं, समाधान वाटतं. पण त्याचाही विचार पुन्हा माऊली सांगतायत. परी तो संतोष संवत्सोराचा सांगा, जैसा नावेक स्वस्थ. इंद्रियांच्या चोचले पुरवणं, इंद्रियांच्या इच्छेप्रमाणे विषय देणं म्हणजे संवत्सोराचा सावचोराचा संगत. तुम्हाला सावचोराच्या गोष्टी माहिती आहेत, सांगून वेळ घेत नाही ना. सावचोराची संगत बरी वाटते हो. तुम्हाला सावचोर माहिती आहे का? नाही माहिती. जाऊ द्या, नसतील तर चांगलीच गोष्ट आहे. काय उगाच तुमच्या मनात काही घालायचं नको. नाही माहीत नाही ना, चांगली गोष्ट. कारण असं आहे, माहीत झाल्यावर माणसाला मग ते बरं वाटत नाही. सावचोराची संगत बरी वाटते, पण शेवटी ती घातक आहे. काय जैसा नावेक स्वस्थ परी नगराचा प्रांत सांडीजे ना. तुम्हाला मी जर गोष्ट सांगितली होती, नेहमी सांगितलं होतं. एक माणूस असं बाहेर देशात गेला किंवा बाहेर कुठंतरी गेला, तर खूप मिळवलं त्याने. सोने रत्न हिरे वगैरे सर्व काही मिळवलं. मिळवल्यानंतर एका चोरानं त्याच्यावर लक्ष ठेवलं. आता त्याला यायचं होतं नगरला. आता पूर्वीचा प्रवास अशा ट्रेन प्लेन असं नव्हतं, घोड्यावर प्रवास. मग त्यांनी रामराम म्हणले. रामराम कुठं जायचं म्हणजे नगरला. तुम्हाला मलाही नगरला जायचं. वा वा म्हणजे फार चांगली गोष्ट आहे. काय मलाही नगरलाच यायची. आपण दोघंही बरं. मग आता यांनी काय करायचं, त्याला माहिती होतं यांच्याकडे काय गावायचं.
त्याने सगळं अशा प्रकारे काम करायचं. घोडं बांधायचो, त्याला खरारा करायचा, खोगीर काढायचा, खोगीर चढवायचा, दाना दाना पाणी काय जेवण खाण सगळं भांडे कुंडे सगळं त्यांनी करायचे, कोणी त्या चोराने. आणि संध्याकाळच्या वेळेला तो चमत्कारी होता माणूस. तो कुठं लघवीला गेला की एक गबाळ काढायचं, त्याच्या उचल ठेवायचं. हा रात्रभर त्याला तपासायचा. हा मस्त डाराडूर हा घोरायचा, त्याला काळजीच नाही काही. आता हे तपासतं त्याला माहीत होतं. रात्रभर तपासायचा, सापडायचंच नाही. एवढंच गबाळ याच्याकडे, हा ठेवतो कुठं? माणसं दुसऱ्याला तपासतात, आपलं कधी तपासत. म्हणून महाराज म्हणतात, कासे आगुण दोष पाहू आणि कांचे. मजे काय त्यांचे उणे असे, पण माणसं लोकांचं पाहतात, आपलं पाहत हो नाही आहे. तर रोज हा धंदा चालू. त्याला वाटतं केव्हा तरी सापडेल, केव्हा तरी सापडेल, कट सापडेल. खोगीर तपास, उसे तपास, पायचं तपास, अंतरून तपास, दुनिया तपास, सापडायचंच नाही त्याला. शेवटी महिनाभर प्रवास करून नगरला आले. आणि मग राम राम, मला ओळखलं. म्हणजे पहिला मुक्का मलाच. त्या माणसाने काय केलं, तुला पहिल्या मुक्कामालाच ओळखलं. जाऊ दे, आता झाली गेली गोष्ट, आता मी काय चोरी करणार आहे का? तुम्ही कुठं ठेवा तू? त्याने सांगितलं, सांगू तुला? म्हणलं सांगा. तू लघवीला रात्री झोपताना गेलास की तुझ्या उशाला ठेवायचं. मी मोकळा. तुला कधी तपासलंस? म्हणलं नाही. मलाच त्याला सावचोर म्हणतो. आणखी याची व्याख्या फार मोठी आहे, मी सांगत नाही तुम्हाला. रिकामं तुम्हाला टेन्शन येईल, जाऊन द्या. म्हणून संवत्सराचा सांगा जैसा नावे स्वस्थ जव नगराचा प्रांत सांडी जन. बरं वाटलं की नाही? सगळी सेवा तू करायचं राव. कपडे भानगडी सगळं, भांडे कुंडे स्वयंपाक जेवण खाण सगळं तो काय. बरं वाटायचं की नाही? काय जैसा नावे स्वस्थ, पण कुठपर्यंत? जर तो माणूस हुशार नसता तर त्याला जंगलात गेला, त्याचा खून केला असता, गाबाळ घेऊन निघून गेला असता. म्हणून जोपर्यंत आपल्याला जायचं तो मुक्काम येत नाही तोपर्यंत त्याची काळजी फार अवघड घ्यावी लागते. लक्षात ठेवा. संवत्सराची सावचोराची असू द्या, बापाविषयाची मधुरता झणी आवडी उपजे चित्ता. आता हे विषय जे आहेत, शब्द स्पर्श रूप रस आणि गंध, हे पंच विषय इंद्रियाचे पंच विषय आहेत. लक्षात ठेवा. मग हे ज्या त्या इंद्रियाला ते आवडतात का आवडत नाहीत? डोळ्याला पाहणं आवडतं की, आणि जास्तीत जास्त मोबाईलमध्ये पिक्चर आवडतात, गाणे आवडतात. कानाला गाणे, डोळ्याला मजा, दिवसभर समजतच नाही. लक्षात काय समजत. एक बाई स्वयंपाक करत होती, नाही जेवायला बसली, असं काहीतरी आहे ते, आणि ते ताट असं ठेवलेलं इकडून ते मोबाईलमध्ये तिकडे बघायचं आणि इकडे त्याने आणून ठेवले माती, कारण मीठ टाकलं. तेव्हा ते मीठच घेतलं, मग कळलं की मीठ कसं आलं. तरी लक्ष माणसाचं काय, विषयाची मधुरता झणी आवडी चित्ता परिणाम विचारिता प्राण हरी. विषय चांगले आहे, शब्द विषय स्पर्श, त्याच्यावर कंट्रोल करत नाही म्हणून. शब्द विषय आहे, शब्द बोलावं तर बोलावा विठ्ठल,
पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीवे भावे. आपण देव बोलतो का नाव, देवाचं नाव घेतो का बाकीच बोलतो? त्याचे परिणाम काय होतात त्याचा विचार आपण कधी केला? काय पाहतो ते पाहत नाही, काय ऐकतो त्याचा विचार करत नाही, काय खातो त्याचाही विचार करत नाही आहे. बापाविषयाची मधुरता जनी आवडी उपजे चित्ता. त्याविषयी आपल्याला ग्रहण करणं खूप आवडतं, खूप आवडतं. पण त्याचे परिणाम काय होतात तो परिणाम विचारिता प्राण हरी. त्याच्या परिणामाचा आपण कधी विचार करत नाही. लक्षात मद्य मांसाचं सेवन करणाऱ्याचा परिणाम काय होतो माहीत नाही. वाटोळ होतं सगळं, वाटोळ. लक्षात. पण त्याचा विचार करतो का आम्ही? नाही करत. देखे इंद्रिये काम असे तो लावी सुखोद्देशे सुख दुराशे दैसा गळी मिन आमिषे फुलवी जेगा. भगवान सांगते देखे इंद्रिय काम असे. काय इंद्रियाच्या काम म्हणजे इच्छा. इच्छा आहे, असणारच. त्या इंद्रियाला त्या विषयाची इच्छा असतेच की नाही? हो असतेच. लक्षात ठेव. तो लावी सुख दुराशे. पण मनुष्याला विषयाच्या सुखाकडे आशेकडे तो पळत राहत. ते आपण खाल्लं तर त्यापासून आपल्याला सुख प्राप्त होईल अशा आहे ना माणसाला. काय लावी सुख दुराशे अशा आहे माणसाला की हे खाल्लं की आपल्याला बरं वाटेल, ते खाल्लं की आपल्याला बरं वाटेल. काय पुष्कळ लोकांना करोनामध्ये माळी डॉक्टरने काढायला लावल्या आणि मटण खायला लावलं. राहिले का ते? तो लावी सुख दुराशे जैसा गळी मिन आमिषी फुलविजेगा. ज्याप्रमाणे आमिषाच्या मिशे गळगिळी मासा फुटोणिया घसा मरण पाहावे. नाही का? तो मासा जो असतो ते मासे पकडणारी त्या गळाला काहीतरी लावतात आमिष. मग त्यांना वाटतं कोणतरी अन्नदाताच आलाय, त्याने काय माहिती आहेत गळे म्हणून. आणि त्या निमित्ताने तो गळ गिळतो आणि शेवटी मरण. तसा विषयाचा प्रकार जीवाच्या ठिकाणी आहे. या विषयामुळे जीवाचा नाश होतो असं भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतात. तुम्हाला पटो वा न पटो, पण ते कुणाला सांगतात? अर्जुनाला. आपल्याला ऐकायला काही हरकत नाही. कुंडलिक वरदा आता विश्वास येणे वाग्यज्ञे तोषावे पसाय जे खळांची हया सत्कर्मी भूता दुरितांचे ईश्वर निष्ठांची मंदिराळी
सीताराम हनुमान सीता